असे कितीतरी वंश आहेत का ज्या घराण्यांचा तुम्ही अभ्यास करू शकता आणि तो केल्यानंतर ही घराणी कशी उदयाला आली हे तुम्हाला समजू शकता. असं सुमारे 2000 वर्षापूर्वीचा तो कालखंड नंतर माहिती आहे. पण सकाळी येताना मुंबईवरनं निघालो आणि मुंबईवरनं निघाल्यानंतर वाटेमध्ये आपल्याला पनवेल लागला. पनवेल आपण कधी विचार केलाय का? असा तो ज्ञान जिज्ञासा मी सगळे तुम्हाला का सांगतोय? आलेल्या स्टुडंट तुम्ही नेहमी विद्यार्थी म्हणून आहोत. आज एका विशिष्ट शाळेचा विद्यार्थी माझ्या समोर आहे. त्यांनी स्वतःला कमी लेखू नये. त्यांच्याही पंखात काहीतरी ताकद आहे. ते जे पनवेल आहे त्या पनवेल या शब्दाचा अर्थ आहे, त्या शहराचा अर्थ आहे पण्य वेल. पण्य म्हणजे संस्कृतमध्ये बाजार आणि वेल याचा अर्थ कोकणी भाषेमध्ये समुद्र किनारा. मुंबई बेटासाठी साक्षी बेटासाठी हा घाटावरचा देशावरचा घाटमाथ्यावरचा मार्ग या ठिकाणी खाली उतरायचा आणि या किनारपट्टीवर मांडला जायचा, विक्रीला ठेवला जायचा आणि साक्षी म्हणजे ठाण्याचे लोक आणि मुंबई बेटावरचे लोक हे सगळे आपल्या होड्या घेऊन तो माल त्या वेळेला खरेदी करायला यायचे. इतिहासाबरोबर भूगोलाबरोबर दुसरं ज्ञान असेल तर मी हे सांगतोय ते तुम्हाला पटकन उलगडून देईल. म्हणून त्याला पण्यवेल असं नाव पडलं. असं प्रत्येक गावाला काहीतरी असते. तिथून आपण पुढे आलो आणि आपल्याला एक घाट लागला. चुकून आपण त्याला आज खंडाळा घाट म्हणतो. त्याचं खरं नाव आहे भोर घाट. हा सह्याद्री जो दक्षिणोत्तर पसरलेला आहे, खानदेशामध्ये त्याचं पहिलं टोक आहे आणि तिथे कोंडाळी वाडी नावाचा पहिला घाट आहे. गोव्याजवळ त्याचं दुसरं टोक आहे आणि तिथे कोंडा घाट आहे. कोंडाळी वाडी ते कोंडा जवळजवळ 650 घाट आहे. अजूनही या महाराष्ट्राचा सुपुत्र असा कोणी निर्माण झाला नाही का त्या घाटांचा अभ्यास करतो. त्या घाट आपण उचलू. दुर्दैवाने आज काही सर्वपक्षी निसर्गाने आणि सर्वपक्षी मानवाने गिळंकृत केलेले होत्या. तर नव्हतं होण्याच्या आधी हे किल्ले सुद्धा कालांतराने तुम्हाला उचलून सांगावं लागेल. हा समोर दिसतोय तो लोहगडचा डोंगर आहे आणि वरती काहीच शिल्लक राहणार नाही. पण सर्वपक्षी काळ आणि तुम्ही आम्ही हे स्पॉइल करून जातो. आम्ही आमची नावं घेतोय, इथे जेवण करतोय, इथे जाळ करतोय, इथे आणखी मौज मस्ती करतोय. आता गैरउपयोग करतो. आणि हा जो वरती आल्यानंतर तुम्ही त्या वेळेला उजवीकडे वळलात. हे सगळं का सांगतोय तर जाताना तरी तुम्ही गाडीमध्ये ज्यावेळेस बसाल त्यावेळेला आगमनचं निरीक्षण कितीतरी किल्ले तुमच्या उजवी डावीकडे निघून गेले. ठीक आहे, मी काही त्यावेळेस तुम्हाला सांगू शकलो नाही. तो जातानाही मला ते शक्य नाहीये. पण तुम्ही हा अभ्यास केला पाहिजे. आणि वर लोणावळा जेव्हा तुम्ही उजवीकडे वळलात त्यावेळेला डावीकडे एक व्हॅली लागली, जी उल्हास व्हॅली, जी उल्हासमध्ये पुढे गेली आहे. त्या उल्हासनदीचा उगम आहे आणि त्याच्या पलीकडे राजमाची नावाचा छत्रपती शिवाजी राजांनी बांधलेला किल्ला, जो अंदर मावळामध्ये हे पहिलं मावळ. हे अंदर मावळ जे आहे जुन्नरपर्यंत पसरलेलं आहे. मुंबई पुणे रस्त्यावरचं डावीकडचं अंदर मावळ आणि उजवीकडे तुम्ही जिथे वळलात ते नाणे मावळ आणि नाणे मावळाचा हा किल्ला आहे. हा जो प्रसिद्ध ज्याच्यावर आता तुम्ही उभे आहात तो लोमेश ऋषीच्या वास्तव्याने पावन झालेला असा हा किल्ला आहे. आणि हा नाणे मावळा. आता हे नाणे मावळ असं तरी असं काय का सातवाहनांच्या कारकिर्दीमध्ये सातवाहन हे अंदर मावळात आहे. सुरुवातीला जुन्नर त्यांची राजधानी होती. तिच्यापैकी काही जणांनी नाणे भाग जर बघितला असेल तर तिथे एक शिलालेख आहे. नाला सोपारा बंदरातना जो परदेशातून माल यायचा तो कल्याण मार्गे मुरबाड मार्गे नाणे घाटातना जुन्नरच्या बाजारपेठेत यायचा आणि जुन्नर वरना हा खाली चौकडे उतरायचा. तिथना पलीकडच्या बाजूला डोंगर रांगेमध्ये बरेच घाट आहेत. मी काही उतरलोय आणि खालच्या बाजूला मग तुम्हाला कोकण. तर अशा प्रकारे त्या घाटाचा प्रसिद्ध असलेला घाट, सगळ्यांना माहीत असलेला घाट, कारण लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत नाणं चलन पैसा हे सगळ्यांना माहीत असतं. आपण म्हणतो एखादा माणूस नाणावलेला म्हणजे प्रसिद्ध, तशा प्रकारचा तो नाणे घाट. हे नाणे मावळ
आणि तिथला हा किल्ला. सातवाहनांचं जे राज्य होतं ते त्या पुंजर मावळात. आता ही मावळं एकंदर या रांगेने जर तुम्ही गेलात तर पुढे पुन्हा बंगळूर रस्त्यावर शेवटचं मावळ आहे ते गुंजर मावळ, तर जिथे छत्रपती शिवाजी राजांची पहिली राजधानी होती, तो राजगड नावाचा किल्ला आहे. ही 12 मावळे आहेत आणि या 12 मावळामध्ये मातब्बर असे 12 वतनदारही आहेत, कदाचित जास्तही आहेत. आणि त्याच्या प्रत्येकाच्या वतनामध्ये असा किल्ला आहे. हा जो किल्ला इथे आपण बघतो तशा प्रकारचे किल्ले या लोहगडच्या समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर सावण, शिवधन, हडसर हे किल्ले आहेत, राजमाची किल्ले आहेत. आणि मागच्या बाजूला जो आहे तो कोडूगड आहे. त्याच्यानंतर या बाजूला सुधागड आहे, या बाजूला तुम्हाला तुंग तिकोना आहे आणि पलीकडे रायगड पर्यंत सगळे किल्ले या बाजूला आहेत. कारण महाराष्ट्र हा असा एकच देश आहे का जिथे तुम्ही पाऊल टाकाल तिथली भूमी जी आहे ती रुधिराने पावन झाली. प्रत्येक गावाला इतिहास आहे, प्रत्येक जंगलाला इतिहास आहे, प्रत्येक खिंडीला इतिहास आहे, प्रत्येक नदीला इतिहास आहे, प्रत्येक किल्ल्याला इतिहास आहे. आता तुम्ही चढत होता, जर तुम्ही माझी दृष्टी घेतली आणि बघितलं उतरताना बघा तर या किल्ल्याचे जे दरवाजे तुम्हाला दिसते त्याचे पहिले जे दरवाजे आहेत ते नाना फडणीसाने बांधले. फक्त शेवटचा जो एक चौथा दरवाजा आहे तो जुना दरवाजा. ते आपल्याला कसं कळतं का बांधकामाचं जर फिनिशिंग असेल तर तो कालखंड जो आहे तो पेशवाईचा आहे. आणि जर रफरफ बांधकाम केलेलं असेल तर निश्चितपणाने तुम्ही समजा तो कालखंड शिवकाळ. हा डोंगर जसा मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या ज्ञात आहे तसा बौद्ध भिक्षूंना पण ज्ञात आहे, हिंदूंना पण ज्ञात आहे, जैनांना पण ज्ञात आहे. कारण याच्या आत्मंतामध्ये असंख्य लेणी हे जे ठिकाणच आहे तर ज्या ठिकाणी ते भिक्षू खालच्या लहारांना भिक्षा मागत होते, एखाद्या बाईने तिला भिक्षा घातली तर तो तिला आशीर्वाद देत होता आणि त्या भिक्षूच्या आशीर्वादाने त्या बाईला मुलगा झाला का बाई नाव हौशेने ठेवायचं त्याचं भिकाजी. कारण भिक्खूच्या आशीर्वादाने सुद्धा कदाचित ती बाई आणखी शून्य असेल तर तिला माहित आहे तर भिक्खूचा जो मुख्य आहे तो बुद्ध, त्यामुळे मग ती नावं ठेवायची आपल्या मुलाचं बुधाजी. म्हणजे ही जी नावं आहेत ही या बौद्ध संप्रदायाची नावं. आणि ही जी लेणी तुम्हाला दिसते ही काही बौद्धांची आहे, काही जैनांची आहे आणि काही हिंदूंची आहे. ती कशी ओळखायची हा लेण्यांचा अभ्यास. आणि अशा प्रकारची लेणी जर तुम्हाला घरावर दिसली तर निश्चित समजायचं ते घर 20वी शतकाच्या 10व्या शतकाच्या आधीचे, ते साधारण 1000 वर्षापूर्वीचे. फक्त तुम्हाला जर ओळखता आलं पाहिजे तो रॉक जो खोदलेला आहे त्याचं जे फिनिशिंग आहे त्या लेण्याची जी रचना आहे त्याच्यावरनं ती महायान आहेत ही यान पंथाची आहे ती जैनांची आहेत का. जसं आपल्याला इतर वाटेमध्ये डावीकडे चौक जे लागलं तिथे प्रबळगड नावाचा किल्ला आहे त्याचं जुनं नाव मुघलजन. आणि तो किल्ला जो आहे त्याच्या समोरच जी आहे ती जैनांची लेणी. त्याच्या समोर जो तुम्हाला किल्ला दिसतो तो विसापूर किल्ला आहे, त्याच्यावर हिंदूंची लेणी. तो किल्ला पण याच्यासारखाच करतो. पण अजून नाही बोला या किल्ल्याचे बरंच काही लिखाण मी केलंय पण विसापूरवर मला आयुष्यात नाही फार. विसापूर मला अभ्यासायचा राहूनच केलं. राजमाची मी अभ्यास केला आहे, तुंग तिकोना लोह बाकी सगळे किल्ले झाले पण काही किल्ले आड वाटेला असे राहिले आणि ते राहूनच गेले. तुम्हाला करायचे आणि जर तुम्ही करणार नसाल तर तुम्हाला अधिकार नाहीये तर दुसऱ्याने करा. अजून तुमच्या अपेक्षा आहे का तर या ठिकाणी इंग्रजांनी यावं, फ्रेंचांनी यावं, डचांनी यावं. मग आम्ही काय करावं? आम्ही फक्त टीव्हीचे चॅनेल, क्रिकेटच्या मॅच आणि कोंबडी पाळाने सगळी घालून वगैरे ही गाणी म्हणा त्या व्यतिरिक्त आपली काहीच खूप नाहीये. तुम्ही स्वतःला काही कमी विचार लो की मर्द हो न मृत्यू से रो कभी अरे भलो परंतु जो मरो तो याद जो करे हुई न हो मृत्यु जो था मरे वृथा जिए मरा नहीं वही की जो जिया न आपके लिए उसी उदारती कथा सरस्वती बखानती. उसी उदारती कथा सरस्वती बखानती. उसी उदार से धरा बोध. छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचेही नातेवाईक नाहीये,
घेईन असेल. फक्त हे एक वाक्य उच्चारल्याबरोबर त्या काळामध्ये ज्या मनगटाने तक्रारी केल्या